अ, मी डायरी हातात घेतली म्हणजे मी काही खूप वाचून दाखवणार नाही आहे आणि तुम्ही घाबरू नका. मी अगदी 5 मिनिटामध्ये आदरणीय ब्रह्मचारी सत्यकुमार यांचा परिचय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शक्यतो आपण प्रवचनासाठी भरपूर वेळ दिला पाहिजे असं मला वाटते, कारण हा महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि खूप महत्प्रयासाने हा वर्ग सुरू झालेले आहेत आणि त्या जे काही महत्त्व आहे त्या वर्गाचं ते खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आजच्या दिवसासाठी आपण सर्वजण, मी सुद्धा खूप आतुरतेने या प्रवचनाची वाट पाहतो. तेव्हा आपण आदरणीय ब्रह्मचारी सत्यकुमार यांचा मला वाटत नाही की इथे बसलेल्यांपैकी कुणी सत्यकुमारांना ओळखत असेल. सर्वच जण जवळपास सत्यकुमारांशी परिचित आहेत. तर सत्यकुमारांचा परिचय देताना मी खरं तर 1 आठवड्यापूर्वीच ही जबाबदारी माझ्यावर आली होती. माझ्यावर फार कमी जबाबदारी येते, चांगली गोष्ट आहे. जास्त जबाबदारी येत नाही. माझ्या नोकरीच्या निमित्तानं मला जास्त जबाबदारी घेता येत नाही, परंतु जेव्हा मला ती संधी मिळते ती मी संधी घेत असतो. तर मी 2-3 दिवसापासून चिंतन करत होतो की मी काय बोललं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे सत्यकुमारांबद्दल. म्हणजे कसं काय सांगायचं. आज एवढी मोठी व्यक्ती आहे आणि मोठी म्हणजे कशी मोठी आहे ते मी सांगणारच आहे, परंतु मी विचार करत होतो की मी काय सांगणार आहे. मी त्यांच्या भौतिक जीवनाविषयी त्यांचा परिचय देणार आहे की मी त्यांच्या आध्यात्मिक जीवनाविषयी परिचय देणार आहे. तर आपलं जे काही जीवन आहे ते भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही जीवनाला समतोल साधणारं हे जीवन आहे. त्यामुळे मी त्यांच्या सर्वप्रथम भौतिक जीवनाविषयी चिंतन करत होतो आणि मी फक्त एवढंच चिंतन केलेलं आहे आणि मी एवढंच तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी बोलणार आहे की आपल्या सर्वांनाच माहीत आहे तरीसुद्धा ते एक टाटा समूहाच्या सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. अनेक वर्षापासून ते काउन्सिलिंगचे काम करत आहेत. हे त्यांचं प्रोफेशनल आहे. सोबतच जे काही अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेले लोक असतात त्यांच्यामध्ये ते काउन्सिलिंगचं कार्य करतात आणि त्यांच्या मनाचा शोध घेण्याचा, त्यांच्या मनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेण्याचं काम सत्यकुमार करत असतात. सोबतच आपली पारिवारिक जबाबदारी, नातेसंबंध सांभाळून त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जवळपास 8 वर्षापेक्षा जास्त वेळ होत आहे. राईट सर? 8 वर्षापासून चाललो आहे ना तुमचं, म्हणजे दीक्षेला 8 वर्ष झाले असतील ना? हां, म्हणजे मला जी माहिती आहे तीच मी बोलतो आहे. जवळपास 8 वर्ष होत आहे की हां, यस, 2016पासून ते त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये संघ सदस्य म्हणून सक्रिय आहेत. तर मी सक्रिय हा शब्द जाणीवपूर्वकच त्यांच्या परिचयामध्ये देण्याचं ठरवलं होतं. तर सक्रिय का म्हणतो आहे मी त्यांना, की ब्रह्मचारी म्हणून ते सक्रिय काय आहेत? सक्रिय मी या अर्थाने त्यांना बोलतो आहे की त्यांचा सतत त्यांच्या कल्याण मित्रांसोबत, त्यांच्या आचार्यांसोबत सतत संपर्क आहे. त्यांची कुठली जरी बाब असेल तरी ते त्यांच्या आचार्यांशी, कल्याण मित्रांशी चर्चा करतात, हितगुज करतात. कुठली जरी बाब असेल तरी ते आपल्या गुरूंशी चर्चा करतात. त्या दिशेने मी ही सक्रिय बोलतो. त्या पलीकडे दुसरी बाब ही आहे की सोबतच गेल्या जवळपास 6 महिन्यापासून ते नवी मुंबई केंद्रामध्ये चेअरमन या पदावर कार्यरत आहे. हे सक्रियतेचा दुसरी पैलू आहे की ते सक्रिय यासाठीच मी बोलतो आहे की या सक्रियपण त्या वर्गामध्ये लोकांचा सहभाग कसा वाढेल, लोकसंपर्क कसा वाढेल या दिशेने त्यांचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत. त्याचाच परिपाक म्हणून हा या वर्ग जो काही सुरू झालेला आहे आणि हा वर्ग अगदी सक्सेसफुली मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच वर्गातील, म्हणजे सर्वच वयातील स्त्री पुरुष सर्व या वर्गाचे लाभ घेतात. तर हे आदरणीय ब्रह्मचारी सत्यकुमार यांच्या सक्रियतेचं मी जे काही बघतो आहे तो परिपाक आहे. आता हा झाला त्यांच्या सक्रियतेचा परिपाक, परंतु आता पुढे जे काही मी स्वतः व्यक्तिगतरित्या जे काही अनुभवतो त्याविषयी मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. ते अतिशय मितभाषी आहे. मितभाषी म्हणजे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की ते अगदी मधुर वाणीचे आणि शांत वाणीचे वक्ते आहेत. हा मी त्यांच्यामध्ये विशेष असा गुण अनुभवत आहे. या ठिकाणी स्पिरिच्युअली जेव्हा मी त्यांचा चिंतन करत होतो तर मी काही त्यांचा अनुभव घेतला आहे
त्याच बाबी मी या ठिकाणी बोलणार आहे. त्यांच्यामध्ये उत्तम प्रकारचं संभाषण कौशल्य आहे. ते उत्तम भाषण कौशल्य त्यांना उत्तम त्यांचं भाषण कौशल्य आहे. त्यांच्या अभ्यास वर्गामध्ये आपण बघतो की अगदी व्हाईट बोर्डवर ते पेन आणि व्हाईट बोर्डवर प्रत्येक विषयाची जो काही विषय ते घेत असतात त्या विषयाला अगदी उकल करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारचं अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते लोकांच्या क्षमतांना ओळखतात. हा सुद्धा मी एक सद्गुण त्यांच्यामध्ये पाहिला आहे. ते लोकांच्या क्षमतांना ओळखतात, लोकांना जाणतात, म्हणून ते एक उत्तम जाणकार आहेत. सोबतच ते पुण्यानुमोदन करतात. पुण्यानुमोदन करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि मला वाटते हे मोठं मन मी त्यांच्याजवळ अनुभवलेलं आहे. तर ते पुण्यानुमोदन करतात, ते कृतज्ञता व्यक्त करतात. आपण मागच्याच मीटिंगमध्ये पाहिलं की ते त्यांचे मोठे बंधू जिनरत्न त्यांचं पुण्यानुमोदन करत होते की यांच्यामुळे मी संघामध्ये आलेलो आहे, यांच्यामुळे मला हे जीवन लाभलं आहे. तर जाहीरपणे ते त्यांचं कृतज्ञता व्यक्त करत होते. आता त्यांना काही गरज नव्हती तसं कृतज्ञता व्यक्त करायचं. भाऊच आहे, केलं काय नाही केलं आहे का, पण नाही, ते ती जाणीव ठेवतात की जे मला उंच जीवन मिळालं आहे हे मला त्यांच्यामुळे मिळालं आहे, त्यांच्यामुळे मला संधी मिळाली आहे. तर ते पुण्यानुमोदन आणि कृतज्ञता व्यक्त करतात. तर हा एक खूप मोठा सद्गुण जो सर्वांना शक्य नसतो, हा सद्गुण त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि शेवटला आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ते एक उत्तम श्रोते आहेत. श्रोते म्हणजे ते खूप ऐकून घेतात, व्यवस्थित आणि शांतपणे ऐकून घेतात. हा त्यांचा सगळ्यात मोठा सद्गुण आहे आणि हे फार कमी पाहायला मिळते. आता ऐकायची सवय कुणालाच राहिलेली नाही, सगळ्यांना बोलायची असते, माझं एक माझं एक माझं एक, सगळ्यांना असं असते. पण ऐकून घेणं आजच्या काळात खूप मोठी गरज आहे आणि आपण बघतो की त्यांचा हा सुद्धा एक प्रोफेशनचा भाग आहे की लोकांना ऐकून घेणं. तर त्यामुळे ते असं म्हणता येईल की त्यांनी आपली जे काही श्रुतमय प्रज्ञा आहे त्या श्रुतमय प्रज्ञेचा बऱ्यापैकी त्यांनी विकास केलेला आहे. तर एवढंच आजच्या दिनी मी आदरणीय धम्मचारी सत्यकुमारजी यांचा परिचय पुरेसा समजतो. मला संधी दिल्याबद्दल आदरणीय धम्ममित्र भीमराजजी यांना धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद. आता या ठिकाणी आपण सर्वांचं की त्रिवार साधूच्या केंद्रामध्ये आजचे प्रवचनकार धम्मचारी सत्यकुमार यांचा विनंती स्वागत करणार आहोत. तर धम्मचारी सत्यकुमार या आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांती या विषयावर बोलणार आहेत. तर आपण सर्वांनी त्यांना विनंती करूया आणि त्यांचं की त्रिवार साधू म्हणून त्यांना आपण शुभेच्छा देऊन त्यांना पुढे प्रवचन सुरू करायला सांगूया. साधू साधू साधू. धम्मचारी सत्यकुमार. विश्लेषण तज्ज्ञ महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य उर्गेन संघरक्षितजी, या आदर्शांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आणि या आजच्या वर्गाचे संचालन करते आदरणीय धम्ममित्र भीमराज, ज्यांनी सुंदरशी अशी पूजा घेतली त्या आमच्या महिला भगिनी सुलभा कांबळे आणि आखाडेताई, तसेच सुंदर असे ध्यानाचा सराव केला आणि मी कसा असलो पाहिजे हे त्याने माझ्या परिचयामधून मला सांगून दिलं की तुम्ही असे असले पाहिजे. तर ते आदरणीय धम्ममित्र सुदर्शनजी आणि आपण सर्वजण, आपण सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. माझ्यावरती विश्वास आहे, मागे सहज जाऊ शकतो. कदाचित माईकने तो थोडासा हे होऊ शकतो, त्यामुळे ती काळजी मी घेतो. पुन्हा एकदा आपण सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. आणि आजच्या दिवशीच्या विशेष करून किती वर्ष झाले धर्मांतराला? 57. किती? हा, 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं.
आणि आज 2023 आहे. कोणाचं गणित चांगलं असेल तर सांगू शकतो. जवळजवळ 67 वर्ष झालेली आहेत. तर इथून सुरुवात आहे आपली, नाही का, की खऱ्या अर्थाने जो विषय आहे आजचा तो त्यासाठीच मी निवडलेला आहे. त्यात 14 ऑक्टोबर आहे आणि जो बरोबर 67 वर्षापूर्वी अशोक विजयादशमी दिनी, त्यावेळी 14 ऑक्टोबर तारीख होती, त्या दिवशी हत्ती जसा एखाद्या चिखलात मृतून पडलेला असावा आणि त्या हत्तीला अलगदरित्या बाहेर काढावं, त्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्या समाजाला, अगदी गुलामगिरीत होता नाही का समाज, त्या गुलामगिरीतून अलगद बाहेर काढलेलं आहे. त्याला जवळजवळ 67 वर्ष झालेली आहे. अगदी म्हणजे कुठेही रक्तरंजित चळवळ नाही, कुठेही उपोषण नाही. आता फॅड आहे ना उपोषणाचं, उपोषण नाही, जाळपोळ नाही. ही सर्व गोष्ट वगळून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतरण केलं. बुद्धांचा शुद्ध पवित्र धम्म त्यांनी आत्मसात केला आणि त्याला आपण काय संबोधतो तर बाबासाहेबांची धम्मक्रांती म्हणून त्याला आपण विशेषण देतो, नाही का. पण मला ज्यावेळेस मी विचार करत होतो हा विषय मांडत असताना, की खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो न्यूज चॅनल्सवरती एखादं काहीतरी आंदोलन झालं तर त्याला आपण म्हणतो ही चळवळ आहे, हे अन्यायाविरुद्धचं आंदोलन आहे, उपोषण आहे, सत्याग्रह आहे, वगैरे 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 अनेक विशेषणं आपण लावतो. पण बाबासाहेबांनी जी धर्मांतरण केलं, जी चळवळ राबवली, त्याला मात्र आपण चळवळ म्हणत नाही, आंदोलन म्हणत नाही, त्याला आपण धम्मक्रांती म्हणतो. मला मग तिथे प्रश्न पडला की का, कारण तशी बघितली तर चळवळच आहे. बाबासाहेबांनी जी राबवली तशी ती चळवळच आहे, ते आंदोलनच आहे, नाही का. तो एक लढाच होता, अन्यायाविरुद्ध तो एक लढाच होता. पण त्याला एका विशेषणामध्ये आपण बसवलं ते धम्मक्रांती. ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब समजून घेत असताना त्यांची धम्मक्रांती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि धम्मक्रांती समजून घेत असताना बाबासाहेब समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिथेच आपली गफलत होते. आपण धम्मक्रांती समजून घेतो परंतु आपण बाबासाहेबांना जाणत नाही, आणि दुसरीकडे बाबासाहेबांना समजून घेतो पण त्यांची धम्मक्रांती आपल्याला स्पष्टपणे आपण ते जाणून घेत नाही. आणि तो दोन्हीकडे अभाव आपल्याला जाणवतो. मला तरी जाणवतो ज्या वेळेस मी विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होत असतो, श्रोता म्हणून असो, व्याख्यान देण्यासाठी असो, कुठल्याही कार्यक्रमात ज्या वेळेस चर्चा होते ना त्या वेळेस ती एक बाब जाणवते की जिथे बाबासाहेबांना जाणणारे लोक आहेत ते मात्र बाबासाहेबांची धम्मक्रांती जाणून घेताना कुठेतरी कमी पडतात, आणि जी बाबासाहेबांची धम्मक्रांती समजून घेण्याचा प्रयत्न करतात ते कुठेतरी बाबासाहेबांना जाणून घेण्यात थोडेसे कमी पडताना दिसतात. आणि ही तफावत आहे ना, ही तफावत जाणवते मला. आणि म्हणून आजचा विषय फार महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती. आणि ही धम्मक्रांती हा विषय समजून घेत असताना खऱ्या अर्थाने धम्मक्रांतीचं महत्व काय ते जाणून घेणं गरजेचं आहे. आज 67 वर्ष झाले. निश्चित या 67 वर्षामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक चांगले बदल घडलेले आहेत. आपले लोक शिकले, अगदी उच्च पदावरती जाऊन बसले, ते आपल्याला नाकारताच येणार नाही. आणि ही पूर्णपणे धम्मक्रांतीची ज्याला म्हणू शकतो की ते रिझल्ट आहे,
ती पावती आहे धम्मक्रांतीची, की आज आपला समाज चांगल्या पद्धतीने शिकत आहे. आपली मुलं जे ती पॅशनेट आहेत, नाही का, आहेत, परंतु आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. अनेक आहेत, नाही का, अनेक विद्यार्थी माझ्या संपर्कात असतात आणि ते पॅशनेट आहेत, चांगलं आहे. आपण कुठेतरी कमी पडतो, पालक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो, त्यांना गाईड करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो. कदाचित आपल्या क्षमता कुठेतरी कमी पडत असते. म्हणून अगदी या 67 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपल्या समाजाने अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. परंतु हे होत असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी धम्मक्रांती आहे त्या धम्मक्रांतीकडे मात्र थोडस दुर्लक्ष झालं. मग बाबासाहेबांना काय केलं, काही ठराविक साच्यामध्ये लोकांनी बसवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये पहिला सर्वात मोठा साचा काय असेल तर तो राजकारण. आणि म्हणून बाबासाहेबांना एक राजकीय पुढारी म्हणून त्या एका साच्यामध्ये फिट करण्यात आलं, दलितांचा नेता म्हणून फिट करण्यात आलं. पण बाबासाहेब केवळ दलितांचे नेते नव्हते, त्यांनी प्रत्येक स्तरासाठी काम केलेलं, प्रत्येक स्तरासाठी. आज आरक्षणाचा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी स्वतःहून विचारलं होतं मराठी समाजातले, त्यावेळेचे जे काय मराठा समाजातले पुढारलेले नेते होते, त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की नाही का, आरक्षणाविषयी मी तुमच्याविषयी विचार करतोय, घटनेमध्ये मी त्याची तरतूद करत आहे. त्यावेळच्या पुढाऱ्यांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ते स्टेटमेंट त्यांनी काय दिलं ते मी सांगणार नाही, कारण की आपलं रेकॉर्डिंग होत आहे, युट्यूबला जाणार आणि आपण संधी द्यायची नाही. आपण पाहू शकता, वाचू शकता, काही रेफरन्सेस आहेत ते आपण पाहू शकता. त्यावेळेचे जे काही पुढारलेले नेते होते मराठा समाजाचे, तर त्यांनी बाबासाहेबांची खिल्ली उडवली. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना विचारलं होतं की खरंच तुम्हाला आरक्षण हवंय का, तर त्यावेळी त्यांनी खिल्ली उडवली होती अक्षरशः बाबासाहेबांची. परंतु आजची परिस्थिती पाहू शकतो आपण. तर बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते हे आपण पाहू शकतो याच्यातून. त्यांना माहिती होती ही परिस्थिती निर्माण होणार आहे भविष्यात, म्हणून दलित वर्गातल्या लोकांचा नंतर विचार केला त्यांनी. पहिलं ओबीसी मराठा यांना पहिल्यांदा फ्रंटवरती घेतलं बाबासाहेबांनी, परंतु मराठ्यांनी त्यावेळेस नाकारलं आरक्षण. हे एक महत्वाची गोष्ट की बाबासाहेब फार दूरदृष्टी विचार करणारे होते. म्हणून ही गोष्ट पाहत असताना 67 वर्षाचा कालावधी पाहत असताना धम्मक्रांती खरंच आपल्याला कळलेली आहे का बाबासाहेबांची, नाही का. आणि म्हणून मी ज्यावेळेस ह्या विषयाचं चिंतन करत होतो की खरंच बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं महत्व पटवून घेत असताना त्या शब्दाला फार महत्व आहे. धम्मक्रांती ती चळवळ फक्त चळवळ नाही, ती आंदोलन नाहीये, क्रांती आहे. त्याला रिव्हॉल्युशन म्हणतील इंग्लिशमध्ये. आणि त्या रिव्हॉल्युशनला पण अनेक भाषांतर आहेत, केवळ क्रांती नाही. तर मूलभूत बदल घडवणं आहे, मूलभूत परिवर्तन घडवणं आहे, ते केवळ उपोषणाने होत नाही, ते केवळ मारामारीने होत नाही, तर ते वैचारिक लढ्यानेच होतं. आणि बाबासाहेबांनी जे केलं तो वैचारिक लढा होता, ते वैचारिक आंदोलन होतं, ती वैचारिक चळवळ होती. आणि म्हणून त्याला क्रांती म्हटलेलं आहे. कारण क्रांती जी आहे ना, ती क्रांती तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवल्याशिवाय राहत नाही, म्हणून ती क्रांती आहे. क्रांती तुम्हाला पेटून उठते. पेटून उठते म्हणजे काय, हाणामारा करण्यासाठी नाही, ती आतून बदल घडवते. ती केवळ बाह्य बदल घडवत नाही, तर ती आतून बदल घडवते. आणि म्हणून त्याला धम्मक्रांती म्हटलेलं आहे. ज्यावेळेस बाबासाहेबांच्या जीवनाकडे आपण पाहतो त्यावेळी अनेक स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं बालपण आहे, नाही का, त्या बालपणावर आपण, आपला सर्वांना माहिती आहे, आपण अभ्यासू आहात, आपण बाबासाहेबांना वाचलं असेल, त्यांची सिरियल्स येऊन गेली, मराठी सिरियल ती पाहिली असेल आपण, नाही का. त्यांचं बालपण आहे, बालपणामध्ये अनेक गोष्टी त्यांच्यासोबत घडलेल्या आहेत. तर केवळ बाबासाहेबांविषयीच ते घडलंय का, नाही. बाबासाहेबांसारखे अनेक विद्यार्थी होते
की त्यांना जातीयतेचे चटके बसले होते. पण केवळ बाबासाहेब असे होते की ते विचार करायचे की का माझ्यासोबतच का, माझ्या परिवारासोबतच का, माझ्या समाजासोबतच का, आमच्यासोबतच का, आणि तो विचार त्यांना सपवायचा. आणि जसजसं ते, कारण की ते शोधक दृष्टीचे होते, शोधू लागले का घडतंय, का घडतंय. त्यावेळी त्यांना कळालं की नाही, आपली लोक शिकलेली नाही आहेत आणि मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मग पण केला की ना मला शिकलं पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागे सर्वात मोठा हात होता तो रामजी बाबांचा होता. जे आजच्या पालकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे खऱ्या अर्थाने. रामजी बाबा रात्रभर जागायचे 2 वाजेपर्यंत. का, आता समजा मी झोपलो तर सकाळी मला जाग येणार नाही, ते 2 वाजेपर्यंत जागायचे. 2-2:30 वाजता मग बाबासाहेबांना उठवायचे अभ्यासासाठी. मग बाबासाहेब उठले की ते झोपायचे. हा नित्यक्रम होता रामजी बाबांचा. म्हणून बाबासाहेब घडले. त्यासोबतच बाबासाहेबांवरती जे संस्कार रामजी बाबांनी केलेले आहेत, मग ते अगदी धार्मिक संस्कार का असेना, परंतु ते बाबासाहेबांकडे त्यांच्या वडिलांकडून आलेले आहेत, नाही का. विशेष करून कबीराचे जे काही संस्कार आहेत ते त्यांच्या वडिलांकडून आलेले आहेत. ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांना अशी एखादी घटना घडली, त्याच्यावेळी जे प्रश्न निर्माण व्हायचे तर ते वडिलांबरोबर चर्चा करायचे की हे असं का घडतंय, हे माझ्यासोबतच का, हे आपल्यासोबतच का. आणि मग ते जे काही संभाषण आहे ना, ते फार महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये. आणि तिथून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमध्ये, नाही का, ते जे काही परिवर्तन करण्याची जी काय क्षमता विकसित झाली आहे ती तिथून आहे, बालपणापासून आहे. आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे. अगदी आता तुमच्यापैकी कोणाला सांगितलं की नाही इथे नका बसू, दरवाजाच्या बाहेर बसून माझं लेक्चर ऐका, तुम्हाला नाही होणार, ते तुम्ही घरी निघून जाणार. त्यावेळेस बाबासाहेबांना, नाही का, की वर्गाच्या बाहेर बसून त्यांना अभ्यास करावा लागला. हे कठीण बाब आहे. त्या बालमनावरती किती परिणाम झाला असेल, हे एक त्याच्या पूर्ण जीवनामधला तो एक भाग आहे की ते अनेक जातीयतेचे चटके त्यांना बसत होते. नाही का, आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेस ते रात्रीचा प्रवास करायला निघाले, कोणी गाडीवान त्यांना मदत करत नव्हता. कसं तरी एक जण तयार झाला आणि तो रात्रीचा प्रवास चालू होता. आणि ज्यावेळेस त्या गाडीच्या मालकाला कळालं अरे हे महाराजची मुलं आहेत, कारण की बाबासाहेब अगदी छान राहायचे, अगदी त्यांचे घरचे, कारण की रामजी बाबांची ती शिकवणच होती की स्वच्छ कपडे घालायचे, छान राहायचं. आणि म्हणून त्या बैलगाडीवाल्याला वाटलं की हे कदाचित ब्राह्मणांची मुलं असतील, म्हणून त्याने बसायला त्यांना संधी दिली. पण ज्यावेळेस त्यांना कळालं की अरे तर महाराजची मुलं आहेत, त्यावेळी अक्षरशः त्यांना बाहेर काढलं त्यांनी, नाही का. म्हणजे चालत प्रवास करणं कठीण बाब आहे, त्यात पाणी नाही, काय नाही. अक्षरशः म्हणजे जनावरांना पाणी दिलं जात होतं, परंतु त्या लहान वयात असणाऱ्या बाबासाहेबांना पाणी पाजलं जायचं नाही. आणि मग कुठलं पाणी, आपल्या सर्वांना त्या गोष्टी माहिती आहेत, मी ते रिपीट करणार नाही. अगदी घाण असलेलं, विष्ठा असलेलं पाणी, नाही का, पर्याय नाही, कारण की तहान लागले काय करणार. त्या ज्या काही गोष्टी असतात त्या एवढ्या काही बाबासाहेबांवरती भिनून गेल्या त्या बालमनावरती की त्याने ठरवलं की नाही, मी ही व्यवस्था बदलणार आहे. आणि त्यासोबतच रामजी पेत्याचे त्यांना हॅमरिंग असणं की शिक्षण किती महत्वाचं आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर पहिल्यांदा शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे. आणि ती गोष्ट त्यांनी एवढी काय मनात भिंबवली की त्यांनी सर्वात पहिला फोकस जो केला तो शिक्षणावरती केला. आणि मग विद्यार्थी दशेत असताना त्यांनी केवळ आणि केवळ शिक्षण घेतलं. त्यावेळी अनेक प्रसंग त्यांच्यासोबत घडले, अनेक. पण त्यांना हे कळून चुकलं होतं की पहिल्यांदा आपण आपल्यामध्ये क्षमता निर्माण केली पाहिजे. जर ही व्यवस्था बदलावायची असेल तर माझं काय ऐकतील लोक, मी कोण आहे, मी एक सर्वसाधारण माणूस आहे
ज्या वेळेस मी असामान्य व्यक्ती बनेल तरच मला ऐकलं जाईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्वात पहिली गोष्ट केली ती उच्च शिक्षण घ्यायला सुरुवात केली, आपला दर्जा वाढवायला सुरुवात केली, आपला शैक्षणिक दर्जा, वैचारिक दर्जा वाढवायला सुरुवात केली. आणि तिथे खऱ्या अर्थाने बदल होण्यास सुरुवात झाली, कारण की बाबासाहेबांकडे लोक अट्रॅक्ट होऊ लागले. त्या ती एकमेव व्यक्ती होती की जी शिकलेली होती आपल्या समाजामध्ये, आणि स्वाभाविक आहे लोक अट्रॅक्ट होणार. आणि मग ती काय हितगुज असेल, एकत्र भावकीची मीटिंग असेल, तिथे मग बाबासाहेबांचं एखादी गोष्ट सांगणं असेल, अनेक प्रश्न निर्माण होत होते. ह्या सर्व गोष्टी होत असताना बाबासाहेबांनी मात्र शिक्षण सोडलं नाही. तर त्यांना माहिती होतं हे एकच हत्यार आहे, जर मला व्यवस्था बदलवायची असेल तर हे एकच हत्यार आहे, मला पहिल्यांदा सक्षम झालं पाहिजे, माझ्यामध्ये ती क्षमता निर्माण केली पाहिजे. आणि ती शिक्षणानेच होऊ शकते हे बाबासाहेबांना कळून चुकलं होतं. आणि बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत केली, अगदी 18 तास अभ्यास करून त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत, नाही का. ती फार महत्वाची गोष्ट. आता इथे काही स्टुडंट्स पण आहेत, तर त्यांनी ही विचारात घेतली पाहिजे गोष्ट. आपल्याला दर 1 तासाने चहा लागतो, दर 1 तासाने ब्रेक लागतो, नाही का. काही तासाने आपल्याला वाटतं की आता आपण आराम केला पाहिजे. पण पॅशनेट कसं असावं, तर त्याचं उदाहरण काय, बाबासाहेब आहेत. तर विद्यार्थ्यांनी आहे ना समोर बाबासाहेबांचा आदर्श ठेवला पाहिजे, ते आयडियल ठेवलं पाहिजे ऍज अ स्टुडंट म्हणून की बाबासाहेब कसे होते. तर ते खरं आहे, म्हणजे केलं पाहिजे. आणि खरंच जे लोक त्या पद्धतीने जातात ना ते पुढे जातात. आता आमच्याकडे काही मास्टरचे स्टुडंट्स येतात ट्रेनिंगसाठी, सोशल वर्क फील्डमध्ये MSW करणारे. तर त्यातले काही आपल्यापैकीही असतात, अगदी नागालँड पासून ते विविध स्टेटमधले लोक येत असतात. आणि ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस त्यांच्या पुढे एकच आदर्श असतो, तो म्हणजे बाबासाहेब. ते म्हणतात की नाही आम्हाला नाही का तो आदर्श आहे म्हणून आम्ही या क्षेत्रात उतरलो. असे अनेक आपले जे काही विद्यार्थी आहेत ते बोलत असतात. आणि खरी ही चांगली बाब आहे. आणि म्हणून ही गोष्ट आहे ना ही फार महत्वाची. बालपण, त्याच्यानंतर त्यांचं विद्यार्थी असणं, विशेष करून जो युवा पिरियड आहे त्यांच्यामधला, तो अतिशय महत्वाचा आहे. कारण की हेच ते वय असतं जिथे आयुष्याला कलाटणी मिळते. तो टर्निंग पॉइंट असणारं वय असतं, यूथ. तर तिथे बाबासाहेबांचा पूर्ण फोकस हा केवळ आणि केवळ शिक्षणाकडे होता. आज आपण पाहतो आपल्या मुलांकडे, ते तुम्हाला राजकारणात दिसतील, ते तुम्हाला समाजकारणात दिसतील, ते कुठल्या ना कुठल्या मंडळात दिसतील. आणि त्यांचा फोकस हालतो, पूर्णपणे हालतो. पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की मला काय बनलं पाहिजे, माझी ॲबिलिटी मला डेव्हलप केली पाहिजे. आणि हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांकडून शिकण्याची बाब आहे. आणि म्हणून सर्वात करण्याची क्षमता पहिल्यांदा बाबासाहेबांनी विकसित केली. आणि सर्वात मोठा टर्निंग पॉइंट मी अगदी इतिहासात जात नाही, कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आपण अनेक वर्षापासून वेगवेगळ्या लेक्चरमधून ऐकलेलं आहे की बाबासाहेबांवरती किती अत्याचार झाला वगैरे वगैरे. आता ते ऐकणं आपण सोडून दिलं पाहिजे, कारण की 67 वर्ष झाले ते आपण ऐकत आलेलो आहे. पण बाबासाहेबांनी जी क्षमता निर्माण केली आमूलाग्र बदल घडवून आणण्याची, त्या गोष्टीकडे आपण फोकस केला पाहिजे. आणि म्हणून त्याला धम्मक्रांती म्हटलेलं आहे, कारण की त्यांनी ती क्रांती केली. आणि सर्वात मोठा टर्निंग पॉइंट जो घडला तो म्हणजे बडोद्यामध्ये, नाही का. ज्यावेळेस त्यांना तिथे नोकरीसाठी जावं लागलं, तर त्यांना पाणी पिण्याची सोय नव्हती. त्यांना सांगितलं झालं की तुम्ही तुमच्या घरून घेऊन या पाणी. सर्वांसाठी पाणी होतं ना पिण्याचं, पण तरी देखील त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्यासाठी पाणी घरून घेऊन या. तो शॉक होता बाबासाहेबांना की अरे एकतर मी यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे, यांच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहे, हे कसं काय मला ऑर्डर देऊ शकतं. ठीक आहे, तेवढं झालं. परंतु अगदी कारकून, अगदी चपराशी, अगदी पिऊन असलेला व्यक्ती देखील त्यांच्यावरती फाईल फेकायचा.
त्यांच्या हातात फाईल देत नव्हतं, त्या सरळ असा भिरकवायचा फाईल. ती घटना जी आहे ना ती बाबासाहेबांना फार टच करून गेली. आणि मग तिथे विचार केला की जर माझी अशी अवस्था असेल, माझ्यासोबत जर असं वागणं असेल, तर माझ्या सर्वसामान्य लोकांसोबत हे कसे वागत असतील, त्यांना काय वाटत असेल. आणि मग तिथे मग बाबासाहेब एका झाडाखाली बसतात, एका दिव्याच्या खांबाखाली बसतात आणि ते रडतात, अक्षरशः ढसढसा रडतात. एक खंबीर व्यक्ती, एक फुल कॉन्फिडन्स असणारा व्यक्ती, तो रडतो माणूस. ढसढसा रडतात बाबासाहेब. का रडतात? स्वतःचा अपमान झाला म्हणून रडले का ते? नाही. स्वतःचा अपमान झाला म्हणून नाही रडले ते. त्यांना पाणी प्यायला दिलं नाही म्हणून रडले का ते? अजिबात नाही. त्यांच्या अंगावरती ती फाईल फेकली म्हणून रडले का ते? अजिबात नाही. त्यांना माहिती आहे की माझ्या स्वतःमध्ये किती क्षमता आहे, मी जिथे लाथ मारेल तिथे मी पाणी काढू शकतो, हे बाबासाहेबांना माहिती होतं. बाबासाहेब रडले केवळ आणि केवळ आपल्या समाजासाठी, की माझी जर अशी अवस्था असेल, माझ्यासोबत जर अशी ट्रीटमेंट असेल, तर माझ्या सर्वसामान्य लोकांसोबत काय असेल, त्यांना किती झेलावं लागत असेल. आणि मग तिथे बाबासाहेब प्रण घेतात की नाही, ये बहुत हो गया, अभी कुछ ना कुछ तो करना पडेगा, बदलना पडेगा, ही व्यवस्था बदलली पाहिजे. आणि मग तिथून बाबासाहेबांनी सुरुवात केली अनेक गोष्टी, नाही का. विशेष करून जी गुलामगिरी आहे ना जातीयतेची, त्या जातीयतेच्या गुलामगिरीला पहिल्यांदा बाबासाहेबांनी छेद देण्याचा प्रयत्न केला. असं नाही केलं की त्यांनी फार मोठा विरोध केला. त्यांनी त्यावेळेचे असणारे जे काही सनातनी उडारलेले जे काही धर्ममार्तंड होते त्यांच्याशी हितगुज केलं की आपण बदल करूया, ह्या गोष्टी बदलूया. पण त्यांनी नाही ऐकलं बाबासाहेबांचं. अगदी 1935 पर्यंत बाबासाहेब लढत होते की येस बदल करूया आपण. जी काय जातीयतेची उतरंड आहे, जी काय त्यावेळेच्या ज्या काही हिंदू धर्मामध्ये जी काय गुलामगिरी आहे, जे कर्मकांड आहे, जी काय उच्च निचता आहे, त्याला बदलूया आपण. त्यावेळेस असणारे जे काही सनातनी लोक आहेत त्यांच्याशी त्यांनी हितगुज केली, अनेक प्रयत्न केले, परंतु नाही सक्सेस झालं ते. आणि मग 13 ऑक्टोबर 1935 रोजी बाबासाहेब डिक्लेअर करतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, जरी ते माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. ती घोषणा केल्यानंतर तब्बल 20 वर्ष बाबासाहेबांनी अभ्यास केला. आता 20 वर्ष अभ्यास तर केलाच, परंतु 20 वर्ष त्यांना एंगेज करून ठेवण्यात आलं बाबासाहेबांना. कशामध्ये एंगेज केलं? राजकारणामध्ये एंगेज करून ठेवण्यात आलं. घटना लिहिण्याचं काम त्यांच्यावर त्यासाठीच दिलं होतं. आतली बाबा घटना लिहिण्याचं काम त्यांच्यावर त्यासाठीच दिलं होतं की ते एंगेज राहावं, कुठलंही पाऊल त्यांनी उचलू नये. कारण त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी धर्मांतर करणार म्हणून. आणि त्यावेळेस ह्या याच्यामध्ये ते अडकून पडतील घटनेमध्ये, घटना लिहिण्यामध्ये, आणि हे धर्मांतराचं पाऊल ते उचलणार नाही. आणि तब्बल त्याच्यामध्ये अनेक वर्ष गेली, नाही का. त्याच्याही अगोदर गांधीजींनी माहिती आहे की अनेक उपोषण करत अनेक गोष्टी केल्या. त्याच्यात मी पडत नाही, कारण की ते आपला इतिहास सर्वांना माहिती आहे. पण तरी देखील बाबासाहेब एवढे महान होते की त्यांनी अतिशय सुंदर अशी घटना लिहिली आणि ही संधी त्यांनी सोडली नाही. ती संधी त्यांनी सोडली नाही आणि कायद्यानुसार जी समानता आहे, जी धर्मात नव्हती, ती कायद्यानुसार समानता त्यांनी घटनेमध्ये आणून ठेवली. आणि मग त्यावेळेस बाबासाहेबांनी कळलं आता हाच एक मार्ग आहे. आणि मग 1935 नंतर बाबासाहेबांनी अनेक धर्माचा अभ्यास केलाच केला, त्यांना ऑफरही आल्या, परंतु त्यांनी मग बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला. आणि म्हणून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं महत्व पटवून घेत असताना 3 गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. एक तर त्या धम्मक्रांतीचं सामाजिक महत्व, एक धार्मिक महत्व
आणि तात्विक महत्व, या 3 गोष्टी फार महत्वाच्या. सामाजिक महत्व ह्या अर्थाने कारण की समाजामध्ये विषमता होती आणि ही विषमता बाबासाहेबांना नष्ट करायची होती. आणि मग ही विषमता कशापासून नष्ट होईल, ज्यावेळेस ते शोधत होते त्यावेळेस त्यांना त्याचं उत्तर बुद्धांच्या धम्मात सापडलं. आणि मग त्यांना कळून चुकलं की बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. कारण त्यांनी अनेक प्रयत्न केले, जी काय जातीयतेची उतरंड होती, जी काय गुलामगिरी होती ती नष्ट करण्याचा, अनेक लोकांसोबत चर्चा करण्याचा, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यामध्ये यशस्वी झाले नाही. पण ज्या वेळेस त्यांनी धर्मांतर करण्याचा विचार केला त्यावेळेस त्यांना कळून चुकलं की बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. म्हणून सामाजिक महत्व फार महत्वाचं आहे धम्मक्रांतीचं. कारण बाबासाहेबांना सामाजिक समता निर्माण करायची होती आणि त्याचं आयडियल काय असलं पाहिजे तर ते या धर्मांतरामध्ये, बौद्ध धर्मामध्ये, की जिथे कुठल्याही प्रकारची विषमता नाही. आणि म्हणून धम्मक्रांतीचं, बाबासाहेबांची जी धम्मक्रांती आहे त्याचं सर्वात पहिलं महत्वाचं कारण ते म्हणजे सामाजिक क्रांती आहे. का? कारण की समाजामध्ये आमूलाग्र बदल घडला आणि त्याचा आज आपण अनुभव घेत आहोत 67 वर्षामध्ये. 67 वर्षामध्ये तो आपण अनुभव घेत आहोत. म्हणून सामाजिक महत्व या धम्मक्रांतीला आहे. दुसरं महत्व आहे म्हणजे धार्मिक महत्व आहे. बाबासाहेब निधर्मी राहिले असते, त्याचं ठरलं असतं नाही कुठला धर्म नाही घ्यायचा, परंतु बाबासाहेब फार धार्मिक होते अगदी पहिल्यापासून. कबीरांचा त्यांच्यावरती पगडा होता, महात्मा फुलेंचा पगडा होता त्यांच्यावरती, आणि विशेष करून रामजी बाबांकडून त्यांना जे काही धार्मिक संस्कार मिळत होते त्यामुळे फार धार्मिक होते बाबासाहेब, फार धार्मिक होते. आणि बाबासाहेबांना ते माहिती होतं की धर्माची किती गरज आहे. बाबासाहेब म्हणतात की कायद्याने तुम्हाला कदाचित अनुशासन लावता येईल, कायद्याने तुम्हाला काही नियमात बांधता येईल, पण सामाजिक नियम असणं फार गरजेचं आहे की ज्याचा तुम्ही व्यक्तिगत आचरण कराल. ते फार महत्वाचं आहे. म्हणून धर्माची गरज आहे. बाबासाहेब म्हणतात की समाजाला धर्माची गरज आहे. म्हणून बाबासाहेब निधर्मी राहिले नाही. म्हणून धार्मिक महत्व जे आहे ते धार्मिक महत्व त्यासाठीच आहे. अनेक धर्मामध्ये त्यावेळेचे जे काही प्रस्थापित धर्म होते त्या प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने काय सांगितलं होतं, मीच देव आहे, मीच देवदूत आहे, मीच साक्षात परमेश्वर आहे, मीच मोक्षदाता आहे, अनेकांनी सांगितलं. आणि त्याला धरून ती जी काय हायरार्की होती धर्मामध्ये, ती हायरार्की बाबासाहेबांना पसंत नव्हती. पण बौद्ध धर्मामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्याचा स्टडी केला, बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे, ह्या मार्गाने गेला की तुला असं असं मिळेल, जायचं तुला आहे. ती बाबासाहेबांना गोष्ट टच होऊन गेली की अरे कुछ तो अलग आहे. आणि म्हणून धार्मिक महत्व आहे. हायरार्की नाही, विशेष करून ती उतरंड नाही, गुलामगिरीची उतरंड नाही, जातीयता नाही. आणि म्हणून धार्मिक महत्व ह्या धम्मक्रांतीला आहे. आणि तिसरी जी बाब आहे तात्विक. असं काय तत्वज्ञान पाहिजे की जे विज्ञानाशी सुसंगत असावं, जे इतर धर्मामध्ये त्यांना दिसलं नाही. जिथे चिकित्सेला वाव असेल ती गोष्ट मात्र बाबासाहेबांना बौद्ध धर्मात दिसली. आणि म्हणून सामाजिक महत्व, धार्मिक महत्व आणि तात्विक महत्व ह्या धम्मक्रांतीला आहे. इथे मी राजकीय मांडलेलं नाही, राजकीय मांडलेलं नाही, कारण की धम्मक्रांती राजकीय मुळात नव्हतीच. ज्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की विजयादशमी दिनी मी धर्मांतर करणार 14 ऑक्टोबर रोजी, अनेकांनी त्यांना विरोध केला. बाबासाहेब इलेक्शन जवळ आलेलं आहे, तुम्ही जर हा निर्णय घेतला तर कदाचित इलेक्शनवरती परिणाम होईल, तुम्ही नका हा निर्णय घेऊ, पुढे टाकला, पोस्टपोन करा, इलेक्शन जवळ आहे, परिणाम होईल.
बाबासाहेब ठाम राहिले. बाबासाहेब म्हटले तुम्ही कोणीही माझ्यासोबत आलं नाही तरी चालेल, परंतु मी एकटा धर्मांतरण करणार. जर ह्या धम्मक्रांतीला राजकीय महत्व असतं तर कदाचित बाबासाहेबांनी त्या इलेक्शनला महत्व दिलं असतं. त्यामुळे मी राजकीय महत्व वगळून टाकले. अजिबात राजकीय महत्व नव्हतं. आणि म्हणून फार महत्वाची बाब आहे. सामाजिक, धार्मिक आणि तात्विक या 3 गोष्टी या धम्मक्रांतीशी जुडलेल्या आहेत. म्हणून या धम्मक्रांतीला महत्व आहे. आणि ह्याच गोष्टी आपण पाहत नाही. केवळ बाबासाहेबांना दलितांचा पुढारी, राजकीय नेता ह्या गोष्टीमध्ये अडकून ठेवलंय आणि एका विशिष्ट जातीपुरतं त्यांना मर्यादित करून ठेवलं. ही आपली चूक आहे. ही इतर लोकांची चूक नाही, आपली चूक आहे. त्यामुळे आपल्याला बाबासाहेबांना थोडंसं आता खुलं केलं पाहिजे. आपण ज्या गोष्टीमध्ये त्यांना बंदिस्त करून ठेवलंय ना, त्यांना ते खोललं पाहिजे. आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून ही धम्मक्रांती समजून घेत असताना हे पाहिलं पाहिजे की बाबासाहेबांना आपण कशात बांधून ठेवलेलं आहे, कशात कोंडून ठेवलेलं आहे. नाहीतर मग जी काय बाबासाहेबांनी क्रांती करून ठेवली ना, जी क्रांतीची मशाल पेटवून ठेवले, त्याला विजायला वेळ लागणार नाही. आणि त्याला कारणीभूत कदाचित आपणच असू. कारण की अनेक गोष्टींनी आपण बाबासाहेबांना काय केलेलं आहे, संकुचित करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट समजून घेणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यावेळेस बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. आणि ही गोष्ट करत असताना त्यांना कळून चुकलं होतं की आपल्याकडे 3 गोष्टींची कमतरता आहे. एक आहे की आपल्याकडे मनुष्यबळ नाही पाहिजे तसं. दुसरी गोष्ट आपल्याकडे आर्थिक बळ नाही. आणि तिसरी गोष्ट आपल्याकडे मानसिक बळ नाही. हे जे काय 3 गोष्टी मी सांगतोय ना, सामाजिक महत्व, धार्मिक महत्व आणि तात्विक महत्व, याच्याशी रिलेटेड आहे. मनुष्यबळ नाही, आर्थिक बळ नाही आणि मानसिक बळ नाही. आणि बाबासाहेबांना हे माहिती होतं की जर आपल्याला सक्षम बनायचं असेल, या 3 गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग त्यांनी माणसं गोळा करायला सुरुवात केली. लोकांना भेटत राहिले, त्यांना समजून सांगायला सुरुवात केली की खऱ्या अर्थाने आपण काय केलं पाहिजे. लोक जुडत गेली. आर्थिक बळ त्यांनी तयार केलं. हॅमर करत राहिले की नाही, आपण आर्थिकरित्या सुधारलं पाहिजे. त्यावेळेस बाबासाहेबांचे जे काही भाषणं व्हायचे त्याला फी असायची फी अटेंड करण्यासाठी. आणि लोक भरायचे आणि यायचे बाबासाहेबांची भाषणं ऐकायला. आणि म्हणून या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आजही लागू पडतात. मनुष्यबळ, आर्थिक बळ आणि मानसिक बळ. मनुष्यबळ आपल्याकडे आहे पण ते विखुरलेलं आहे. गटातटाच्या राजकारणामध्ये ते विखुरून गेलेलं आहे. मनुष्यबळ नाही असं नाही आहे, परंतु ते गटातटाच्या राजकारणामध्ये विखुरून गेलेलं आहे. तर ते एक आणण्याचं एकमेव उद्देश निर्माण होऊ शकतो तो म्हणजे धम्माचा. धम्म ही एकच बाब अशी आहे की जे विखुरलेलं मनुष्यबळ आहे ते एक होऊ शकतं. पण ही गोष्ट आपल्या विखुरलेल्या लोकांना कळत नाही. म्हणून ही फार महत्वाची बाब आहे. आर्थिक बळ, त्याच वेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण आर्थिकरित्या सुधारलं पाहिजे, मोक्याच्या जागा काबीज केल्या पाहिजे. त्याच वेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि आपण बऱ्यापैकी आहोत, नाही असं नाही. पण बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की तुम्ही तुमच्या कमाईचा किमान 20वा भाग तुम्ही चळवळीसाठी दिला पाहिजे. किंवा 5% दान जे आहे ना, ते दान दिलं पाहिजे आपल्या मिळकतीचं. काही ठराविक लोक देतात, पण अनेक लोक नाही देत. राजकारणासाठी फुल पार्टी करतील, पण जिथे खऱ्या अर्थाने चळवळ घडली पाहिजे तिथे मात्र त्यांचा हात थोडासा खुजा बनतो.
मग आर्थिक बळ पण आपलं थोडंसं नाजूक आहे. आणि मग काही लोकांवरती काय होतं, तो बोजा येऊन पडतो. काही ठराविक लोकांवरतीच बोजा येऊन पडतो. आणि ते तरी किती देणार, ते तरी किती देणार. तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि मानसिक बळ जे पिढ्यानपिढ्या आपल्याला संकुचित करून टाकलेलं आहे, त्याच्याविषयीचं स्टेटमेंट जे बाबासाहेबांचं आहे ते मी अगदी शेवटी सांगणार आहे. मानसिकरित्या आपण जे काय एवढं काय स्वतःला कमी लेखतो ना, त्याच्यातून आता बाहेर पडलं पाहिजे. अगदी शिकलेले देखील नाही का, त्यांना तो एक संकोच असतो, अगदी सूक्ष्म. मी अगदी ऑब्झर्व केलेलं आहे. आज मला अभिमान वाटतो की माझे असे काही मित्र आहेत जे अदर कास्टचे आहेत, पण मला अगदी कुठेही मिळाले, कुठेही भेटले तर ते जय भीम करतात. अगदी मोठ्याने जय भीम बोलतात. मला त्याचा अभिमान आहे. अदर कास्टचे आहेत, जेव्हा मी त्यांना फोन केला तर पहिल्यांदा ते जय भीम करतात. मला त्याचं खरंच छान वाटतं. परंतु आपले काही असे लोक आहेत की त्यांना कदाचित ते ऑकवर्ड फील होते किंवा काय माहिती नाही. त्यामुळे ती गोष्ट आहे ना फार महत्वाची. मानसिक बळ जे आहे ना ते बाहेरून कुठून मिळत नाही. बाबासाहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे, परंतु ते इथून जोपर्यंत येत नाही. आणि ते मानसिक बळ धम्मामध्ये एवढं काय आहे, जर खऱ्या अर्थाने आपण स्टडी करायला सुरुवात केली, ते आचरण करायला सुरुवात केली, तर मानसिक बळ आपोआप तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो. ही फार महत्वाची बाब आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जगण्यासाठी धर्म गरजेचं आहे. धर्म तुमची असेल तर आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे. तो पुढाकार घेणं म्हणजे काय, प्रत्यक्ष आपण धम्म आचरणात आणला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण इतरांना तो समजून सांगू शकतो. दुसरी जी बाब आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे खरे मर्म जे आहे ना ते आपल्याला कळाले नाही. आपण म्हटलं ही राजकीय नाही का क्रांती आहे किंवा एका विशिष्ट चौकटीत आपण त्या गोष्टीला बसवलं, पण नाही. खरं मर्म जे आहे ना ते स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे आणि न्याय आहे. हे खरं मर्म आहे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं. तर ते आपल्याला कळालेलं नाही. ते मर्म जाणून घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करुणा आहे. करुणा म्हणजे बाबासाहेब, आपण नाही का विशेषण भरपूर आहे बाबासाहेब. विश्वरत्न म्हणतो, प्रज्ञासूर्य म्हणतो. या सर्वांपेक्षाही महान काय असेल तर बाबासाहेब करुणावान होते. म्हणून ते धम्मक्रांती घडून आणू शकले. जर बाबासाहेब करुणावान नसते तर कदाचित हे घडलं नसतं. म्हणून ते करुणावान आहेत. आणि करुणा ही प्रज्ञेच्या पुढे आहे, अगदी पुढे आहे. करुणेचा एक अंश प्रज्ञा आहे, लक्षात घ्या. आपण प्रज्ञासूर्य म्हणतो बाबासाहेबांना, परंतु ते करुणासूर्य आहे. ज्यांनी ज्या झोपडीमध्ये पिढ्यानपिढ्या सूर्यप्रकाशाला यायला मज्जा होता, त्या झोपडीमध्ये बाबासाहेबांच्या करुणा सूर्याचा प्रकाश 1956 साली पडला. आणि 67 वर्षामध्ये धोक्याचं नव्हतं झालं. ही फार मोठी घटना आहे, फार मोठा चमत्कार आहे. तो बाबासाहेबांनी ते मर्म जाणलं पाहिजे. तर ते मर्म आपण जाणत नाही. आणि तिसरी फार महत्वाची बाब आहे की ही चळवळ राबवणं, ही धम्मक्रांती टिकून ठेवणं, त्याची कामकाजाची जी योग्य पद्धत आहे ना ती योग्य पद्धत आपल्याला गवसली नाही. धम्म चळवळ जिवंत ठेवण्याची जी योग्य पद्धत आहे ना कामकाजाची, त्याची योग्य पद्धत आपल्याला गवसली नाही. आणि बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं, त्यांच्या बौद्ध धम्म आणि त्यांच्या धम्माची भवितव्य याच्यामध्ये बाबासाहेब सांगून गेले की मिशनरी सारखं आपण काम केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण मात्र थोडंसं कमी पडलो. आज त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून किमान काही प्रयत्न तरी होत आहेत. मी म्हणत नाही की परिपूर्ण आहे, पण किमान जे काय बाबासाहेबांना अपेक्षित होतं मिशनरीच्या नुसार आपण गेलं पाहिजे. ती गोष्ट भंतेंनी
अगदी ॲडॉप्ट केली आणि मिशनरी स्वरूपात आत्रेयता बौद्ध महासंघ जवळजवळ 55 राष्ट्रामध्ये काम केलं. ही साधी गोष्ट नाही. ही कामकाजाची योग्य पद्धत आहे ना, ती योग्य पद्धत अजूनही त्याच्यावरती आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. आणि जाता जाता खरंच बाबासाहेबांनी काय दिव्य संदेश दिला, तो दिव्य संदेश काय होता आणि बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं ते सांगणार आणि मी थांबणार आहे. बाबासाहेबांची 2 स्वप्न होती. सर्वात पहिली गोष्ट होतं की बाबासाहेब म्हणतात की मनाची मलिनता दूर करा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि ते बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जो काय माझा समाज आहे त्या समाजाने ही गोष्ट मनावरती घेतली पाहिजे आणि त्यांनी सुसंस्कृत बनलं पाहिजे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत, शिक्षित आणि सुसंस्कृत नाही म्हणत बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात सुशिक्षित आणि सुसंस्कृत. आणि सुशिक्षितला वेगळा अर्थ आहे आणि सुसंस्कृतला पण वेगळा अर्थ आहे. म्हणजे शिक्षणाबरोबर तुम्ही नीतिमान असलं पाहिजे. याला बाबासाहेबांनी फार महत्व दिलं. म्हणून सुसंस्कृत आणि सुशिक्षित आपण बनलं पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेब म्हणतात की मनाची मलिनता दूर केली पाहिजे. आणि अगदी दुसरं जे काय स्वप्न आहे की जग हे धम्मराज्य बनवणं. बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं की जग हे धम्मराज्य बनवलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. परंतु त्या दृष्टिकोनातून आजही बाबासाहेबांची चळवळ आपण पाहत नाही. ही जी काही धम्मक्रांती बाबासाहेबांनी घडवून ठेवले त्या दृष्टिकोनातून पाहत काय आपण स्वतःविषयीचं आपल्या मनात धम्मराज्य निर्माण करू शकत नाही. जग हे धम्मराज्य कधी. तर ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण संकल्प केला पाहिजे की बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं जग हे धम्मराज्य बनवण्याचं, त्याची सुरुवात आपल्यापासून होते. लक्षात घ्या, त्याची सुरुवात आपल्यापासून होते. आणि म्हणून आत्ता आज संकल्प करा की जे जे मला बदलायचं ते मी आजपासून बदलणार. का? कारण की बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे. बाबासाहेब माझे हिरो आहेत. बाबासाहेब माझे आयडियल आहे. माझ्याकडे त्यांचा आदर्श आहे. आणि म्हणून मला कसं असलं पाहिजे तर येस बाबासाहेबांसारखं असलं पाहिजे. आणि म्हणून जग हे धम्मराज्य बनवण्याची सुरुवात जर पुढून होत असेल तर पहिल्यांदा ती स्वतःपासून होते. आणि मग स्वतःपासून सुरुवात होते. अर्थात स्वपरिवर्तन ही आपली जबाबदारी आहे जी बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावरती ठेवलेली आहे. तर पाहिलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आजच्या दिवशी खरंच आपण स्वपरिवर्तन कुठे कुठं केलेलं आहे. त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो ते आपण तपासलं पाहिजे. धम्म प्रशिक्षण घेतलं पाहिजे. धम्म ही प्रशिक्षण घेण्याची बाब आहे. ती केवळ फोटो लावण्याची बाब नव्हे. केवळ वर्षावास आला म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म उघडण्याची बाब नव्हे. ती प्रशिक्षणाची बाब आहे. म्हणून आपण प्रशिक्षण घेण्यासाठी तयार होतो का? आज इथे दर शनिवारी धम्म प्रशिक्षण वर्ग असतो. त्यासाठीच आहे. त्यासाठी आपण खरंच त्याला प्रायोरिटी देतोय का? ती दिली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, दीक्षा घेतली, आणि त्यावेळेस बाबासाहेबांचं जे स्टेटमेंट होतं ते फार महत्वाचं होतं. ते स्टेटमेंट आपण इग्नोर केलं. बाबासाहेब म्हणाले की इथून पुढे माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी धम्माचा प्रचार करणार. बाबासाहेबांनी ते केलं. अगदी शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी प्रस्तावना लिहिली आणि प्राण सोडले. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आणि त्यांनी प्राण सोडले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रयत्न करत राहिले की माझ्या लोकांना कशा पद्धतीने धम्म समजवता येईल. आणखी जर 5 वर्ष जर बाबासाहेब जगले असते वेगळं चित्र असतं, फार वेगळं चित्र असतं. परंतु म्हणतात ना, काळाने घात केला आणि बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. आणि म्हणून स्वतः एक आदर्श बनलं पाहिजे.
ही फार मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावरती दिली पाहिजे की आपला आदर्श घेतला पाहिजे. नाही इतर लोकांनी किमान आपल्या मुलांनी तरी घ्यावं, किमान तेवढं तरी आपण तयार झालं पाहिजे. किमान आपल्या मुलांनी आपला आदर्श घ्यावा की अरे पॅरेंट्स असावे ते असे असावे, आई वडील असावे ते असे असावे, किमान तेवढा तरी आदर्श घ्यावा. ते त्यांची पिढी घडवतील पुढे. आता केवळ आपल्या हातात तेवढं राहिलं, जे इथे 40, 45, 50 वर्षाचे जे लोक आहेत त्यांनी किमान ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून किमान आपण आपला आदर्श तरी निर्माण केला पाहिजे. आणि जाता जाता जो दिव्य संदेश बाबासाहेबांनी सांगून ठेवलेला आहे, जो मी मानसिक बळ याच्याविषयी बाबासाहेब म्हणतात की समाजातील घातक चालीरीतींचे उच्चाटन करून, आता हे जे स्टेटमेंट आहे ते दीक्षा घेतल्यानंतरचं बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. समाजातील घातक चालीरीतीचे उच्चाटन करून तुम्ही मोठी जबाबदारी पार पाडली आहे. तुमच्या प्रगतीविषयी मला खात्री आहे आणि समाधान वाटत आहे. स्वच्छ राहायला शिका, दुर्गुणांपासून दूर राहा, मुलांना शिक्षण द्या, त्यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा जागृत करा. बघा बाबासाहेब काय म्हणतात, आपल्या मुलांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा जागृत करा. तुम्ही जगामध्ये, केवळ महाराष्ट्र नाही, केवळ भारत नाही, बाबासाहेब म्हणतात तुम्ही जगात मोठेपणा मिळवू शकता. ही महत्वाकांक्षा त्यांच्यामध्ये रुजवा. काय म्हणतात बाबासाहेब, तुम्ही पूर्ण जगामध्ये मोठेपणा मिळवू शकता. ही महत्वाकांक्षा त्यांच्या मनावरती बिंबवा. त्यांच्या मनातील जी काही न्यूनत्वाची भावना, न्यूनगंडाची भावना, इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स जे काही असेल त्याच्याविषयी त्यांना जाणीव करून द्या. 1956 सालचं स्टेटमेंट आहे बाबासाहेबांचं, ते आजही लागू होतं. म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जाता जाता बाबासाहेब तो संदेश देऊन गेले, परंतु आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि नंतर मग बाबासाहेब म्हणतात नानकचंद रत्तूंना, जे त्यांचे सेक्रेटरी होते, बाबासाहेब म्हणतात की माझ्या लोकांना जाऊन सांग की जे काही मी केलं आहे ते मी अनंत हाल अपेष्टा आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मी हे मिळवलेलं आहे. 1956 गोष्ट आहे. नानकचंद रत्तू त्यांचे जे काही सचिव होते त्यांना ते सांगतात, मी हे जे काही मिळवलेलं आहे ते फार हाल अपेक्षा सहन करून मिळवलेलं आहे, विरोधकांशी सामना करून मिळवलेला आहे. महत् प्रयासाने हा जो काफिला आहे तो मी इथपर्यंत आणून ठेवला आहे. महत् प्रयत्नाने हा जो काफिला आहे तो मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. पुढे आपल्या मार्गामध्ये कितीही अडचणी आल्या आणि कितीही संकट आली तरी हा काफिला मागे जाऊ देता कामा नये, याची तुम्ही काळजी घ्या. ती जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावरती फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. किमान जो काफिला त्यांनी जी काही धम्मक्रांती केली ती धम्मक्रांती किमान टिकवून ठेवण्यासाठी तरी आपण झटलं पाहिजे. ही बाबासाहेबांची फार मोठी अपेक्षा होती आणि ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. केवळ जे धम्म प्रचार आणि प्रसार करतात केवळ त्यांची नाही, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बाबासाहेबांसारखं बनलं पाहिजे. त्यांचा आदर्श जर आपल्या डोळ्यासमोर आहे तर आपल्यामध्ये ते परिवर्तन दिसलं पाहिजे. आणि तुमच्यामधली जे काही परिवर्तन ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस तुमचं कुटुंब सुधरेल. ज्यावेळेस तुमचं कुटुंब सुधरेल त्यावेळेस तुमचे आजूबाजूची लोक सुधारतील. आणि ज्यावेळेस आजूबाजूची लोक सुधारतील त्यावेळेस समाज सुधरेल. आणि ज्यावेळेस समाज सुधरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने देश बदलण्यास सुरुवात होते. म्हणजेच काय, सुरुवात कुठून आहे? स्वतःपासून, आपल्यापासून. आणि मला खात्री आहे की जर आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण संकल्प करूया की यस, जे काही मला माझ्यामध्ये बदलायचं आहे, माझ्यामध्ये जे परिवर्तन करायचं आहे ते मी करणार. आणि जे काही बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदा मी माझ्यामध्ये ती क्षमता विकसित करेल, माझ्यामध्ये ती ॲबिलिटी विकसित करेल आणि मग मी इतरांसाठी प्रयत्न करेल. तर मला खात्री आहे की ती गोष्ट तुम्ही 100% कराल. आणि मला विश्वास आहे, मला तुमच्यावरती विश्वास आहे
की त्यासाठी तुम्ही झटाल, त्यासाठी तुम्ही संकल्प कराल आणि जे काही बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकत्र मिळून काम करू, एकमेकांना मदत करू आणि जी काही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय आहे ते जे काही बाबासाहेबांचं मर्म आहे धर्म चळवळीचं ते मर्म टिकून ठेवूया. आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद मानतो. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी जी काय बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली 67 वर्षापूर्वी, ती धम्मक्रांती आजही तुमच्या मनात जिवंत आहे. त्याचंच लक्षण आहे की तुम्ही इथे उपस्थित आहात. फक्त त्या जी ठिणगी आहे त्या ठिणगीला थोडंसं पेटवण्याची गरज आहे आणि ती तुम्ही कराल याची मला खात्री वाटते. मला जी काही केंद्राने बोलण्याची संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी केंद्राचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही जे काही एवढ्या वेळ मला ऐकलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. असं त्यांच्या प्रवचनातून त्यांनी आपल्याला दाखवून दिले. खरोखर बाबासाहेब ही परिस्थिती आपण जग आणि पुन्हा आपली जबाबदारी अशा या चारही अंगाने ते आपल्याला खेळत होते आणि आपल्याला समोर ठेवत होते धर्म. आणि शेवटी सांगितले की स्वपरिवर्तन आणि आपला आदर्श आज फार महत्वाचा आहे. तर खरोखरच आणि खूप सुंदर असं आजच्या ह्या दिवसाला साधीचं, आजच्या ह्या